अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस चांगला जावो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीस रामनवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्यापासूनच हिंदू नववर्षास प्रारंभ देखील होतो. या महिन्यातच शक्तीची आराधना म्हणजेच नवरात्री साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कन्यापूजन देखील केले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमी पूजेचा मुहूर्त, पूजाविधी, महत्त्व आणि रामजन्मकथा आणि 2 सोपे उपाय याबद्दल जाणून घेणार आहोत. आज म्हणजेच बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. माध्यान्ह पूजा मुहूर्त सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:38 आहे. नवमी तिथी काल म्हणजे 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 सुरू झाली असून 17 एप्रिल रोजी दुपारी 3:14 संपणार आहे. शास्त्रांनुसार रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. पूजेची जागा स्वच्छ करून तेथे प्रभू श्रीराम आणि माता सीता यांची प्रतिमा ठेवावी. यानंतर प्रतिमेची धूप दीप गंधाक्षता लावून पंचोपचार पूजा करावी, नैवेद्य दाखवावा. यानंतर रामनामाचा जप, रामरक्षा स्तोत्र, रामनवमी व्रतकथा वाचून आरती करावी. या पूजेत प्रभू रामचंद्रांना तुळशीचे पान आणि कमळाचे फूल खास करून वाहावे. धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी भगवान रामांचा अवतार घेतला. या दिवशी भगवान रामांच्या पूजनाने यश वैभव प्राप्त होऊन जीवनात सुख समृद्धी कायम राहते. या दिवशी रामरक्षा स्तोत्रपाठ आणि पवित्र नद्यांमध्ये स्नानास महत्त्व आहे. असे म्हटले जाते की प्रभू रामचंद्रांनी दुर्गा मातेची पूजा केल्याने लंकेवर विजय प्राप्त केला. पौराणिक कथेनुसार पराक्रमी राजा दशरथ यांना 3 राण्या होत्या. मात्र कोणत्याही राणीपासून त्यांना संतान नव्हती, त्यामुळे ते दुःखी राहत असत. एकदा त्यांनी ऋषीमुनींच्या आज्ञेनुसार पुत्रेष्ठी यज्ञ केला. यज्ञाच्या फलस्वरूपात त्यांना खिरीचा प्रसाद प्राप्त झाला. हा खिरीचा प्रसाद त्यांनी आपल्या 3ही राण्यांना दिला. त्यामुळे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीस भगवान श्रीरामांचा जन्म झाला. त्याचप्रमाणे कैकेयी आणि सुमित्रा यांनी देखील मुलांना जन्म दिला. त्यांची नावे भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी ठेवली गेली. भगवान श्रीरामांनी त्रेतायुगात पृथ्वीवर दुष्टांचा नाश करण्यासाठी जन्म घेतला. त्यांनी अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली. रामजन्माची कथा तुम्हाला थोडक्यात समजलीच असेल. आता रामनवमीच्या दिवशी कोणते 2 सोपे उपाय आपण करू शकतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत. हे उपाय मुख्यत्वे करून पती पत्नींसाठी आहेत. ज्या पती पत्नींमध्ये वाद होतात, ज्यांच्यात कटुता आहेत, ज्यांना मुले नाहीत, त्यांनी हा उपाय करायचा आहे. रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. हा नैवेद्य चांदीच्या वाटीत दाखवता आला तर उत्तमच, नाहीतर मातीच्या छोट्याशा वाटीतही दाखवू शकतात. त्यावर एक तुळशीचे पान ठेवून वाटी उपरण्याने झाकावी आणि ही वाटी चंद्रप्रकाशात 1 तास ठेवावी. 1 तासानंतर पती आणि पत्नी दोघांनी 11 वेळा राम 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 नामाचा जप करावा आणि फक्त दोघांनीच ती खीर सेवन करावी. पती पत्नी व्यतिरिक्त वाटीतील खीर इतर कुणालाही खावयास देऊ नये. असे केल्याने पती पत्नींमधील कटुता संपुष्टात येऊन त्यांच्या नात्यात माधुर्य येईल, संतान प्राप्ती होईल. रामनवमीच्या या खास दिवशी छोटे मोठे आणि सात्विक उपाय करून हा दिवस आपण सत्कारणी लावावा. यानंतर दुसरा उपाय. यासाठी तुम्हाला 9 दिवे घ्यायचे आहेत. तुम्ही जुन्या वापरलेल्या पण स्वच्छ पणत्या देखील घेऊ शकतात.
या पणत्यांमध्ये तुपाची फुलवात किंवा दुहेरी वात तुम्ही लावू शकतात. दिव्यांसाठी जर तुम्ही तूप वापरत असाल तर उत्तमच, नाहीतर तेल वापरले तरी चालेल. फक्त मोहरीचे तेल घेऊ नये. तेलाचे दिवे करत असाल तर दुहेरी वात घ्यावी. अशा प्रकारे 9 दिवे तयार केल्यानंतर या दिव्यांनी जेथे रामनवमी पूजेची मांडणी केली आहे तेथे ओवाळून घ्यावे. किंवा जर तुम्ही पूजा मांडणी केली नसेल तर देवघरातील बाळकृष्ण आणि इतर देवांना ओवाळून घ्यावे. चैत्र नवरात्रीनिमित्त आपण कोणती सेवा केली नसेल तर या 9 दिव्यांच्या निमित्ताने दीपदान होऊन जाईल. त्यानंतर आपल्या घरात मुली असतील त्यांना देखील आपल्या जीवनामध्ये प्रभू श्रीरामांसारखे आदर्श बनावे यासाठी त्यांचे औक्षण करावे. आणि हे औक्षण या दिवशी 9 दिव्यांनी करायचे आहे. एका ताटामध्ये हे सर्व 9 दिवे ठेवून मुलगी असेल तर हळदी कुंकू लावावे आणि मुलं असतील तर टिळा लावावा आणि या 9 दिव्यांनी त्यांचे औक्षण करावे. त्यानंतर हे 9ही दिवे तुळशीजवळ घेऊन जावे. तेथून अयोध्या ज्या दिशेला आहे त्या दिशेने तोंड करून तुम्ही त्यांच्यासमोर उभे आहात, प्रभू रामांसमोर उभे आहात, त्यांच्या मंदिरात आहात अशी कल्पना करून रामनामाचा सतत उच्चार करत त्या ताटाने औक्षण करावे. त्यानंतर तुळशीचे औक्षण देखील करावे आणि मग हे 9 दिवे तुळशीच्या कुंडीभोवती गोलाकार पद्धतीने ठेवावे. पण जर जागा नसेल तर तुम्ही ते ताट तसेच तुळशीजवळ ठेवू शकतात. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.